कृष्ण आंधळे, संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करणारा 3 वेळेस मस्साजोगमध्ये आला, तरी सुद्धा पोलिसांना ते सापडत नाही. का सापडत नाही? का मुद्दामच तुम्ही कृष्ण आंधळेला मोकाट सोडलंय? हाही प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. SP साहेब एकीकडे सांगता की आम्ही कर्तव्यदक्ष आहोत, आम्ही इथल्या ज्या काही पाट्या आहेत नावाच्या त्या बदलल्या, म्हणजे तुम्ही आरोपी पकडले नाहीत. कृष्ण आंधळेला मुद्दामून मोकाट कुणाच्या सांगण्यावरून सोडलं गेलंय का? 1-1.5 वर्ष झालं का कृष्ण आंधळे तुम्हाला सापडत नाही? का कृष्ण आंधळेच्या हातूड तुम्हाला अनेकांची हत्या करून आणायची आहे की काय? हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी पडतो आहे. आणि प्रशासन जर बांगड्या घालून बसत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. धनंजय देशमुखांना धमक्या येतात, कुणी वाढदिवसाचे स्टेटस टाकतं आरोपींचे, कुणी खंडण्या मागायला सुरुवात केलेली आहे, तरीसुद्धा बीडचे SP नुसतं पाहत बसताय. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि SP साहेब लवकरात लवकर कृष्ण आंधळेचा बंदोबस्त करा. आणि धनंजय देशमुख आणि त्यांच्या परिवाराला जर काही झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी धग निर्माण होईल, आंदोलन उभं राहील. या परिवाराच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊ द्या, SP साहेबांपर्यंत सुद्धा जाऊ द्या. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.